काल 2:30-3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं अरे भाई 550 551 रँक आला तुझा. रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती पण मग 21 ला लागतोय का 22 ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी. मला खूप छान जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरीला गेला हाताने काढून घेऊन गेले. ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आज आई-वडिलांना आणि दादाला सांगितलेलं नाहीये. त्यांना एवढं सांगितलं की मला फोन बंद पडलाय. गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेला तिथं पण काय झालं होतं ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय म्हणजे भावच नाही दिला. मला ठीक आहे जावा म्हणजे त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन. मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता IPS अधिकारी झालाय लक्षात ठेवा. सो तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे तू जसा आता आहे जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास भाई त्यांना तुझ्यासारखे टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे लागलेत. आणि पेपर देऊन आल्यानंतर मला असा कॉन्फिडन्स होतो की यार ऍटलीस्ट सिलेक्शनचं फायनल राहू दे पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचं ते कॉल येईल. आणि नंतर मला समजलं की माझा इंटरव्ह्यूचा कॉल 3 मार्कांना राहिला. सो ज्यावेळी माझा फॉरेस्टचा रिझल्ट लागला 15 दिवस ऍटलीस्ट मी कोम्यामध्ये गेल्यासारखं होतं की म्हणजे ऍटलीस्ट 1 महिना राहिलाय आणि म्हणजे आपल्या देशातल्या एका डिफिकल्ट एक्झामिनेशनचा इंटरव्ह्यू द्यायला चाललोय. कोर्टात वगैरे कसं भगवद्गीता ठेवतात की खरं बोलणार खोटं सांगणार नाही तसं आमच्या धनगर समाजाच्या बाबतीत असं आहे की भंडाऱ्यावर हात ठेवून खरं सांगणार भंडाऱ्यावर हात ठेवला की कोण खोटं बोलणार नाही. बरोबर. मित्रांनो आजचा हा जो इंटरव्ह्यू आहे ना हा माझ्या आयुष्यातला कधीही पुढेही होणार नाही आजपर्यंतही झाला नाही इतका अविस्मरणीय असा इंटरव्ह्यू ठरणार आहे. कारण मी इथं आल्यापासून माझ्या अंगावरचा शहारा जातच नाही. खरं सांगतो तुम्हाला मला काटा फुटलाय अंगावरती तो जातच नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. काल आपल्या भारताला नव्या अधिकाऱ्यांची फौज मिळाली. त्याच्यामध्ये IPS IAS IRS अशा अनेक अधिकाऱ्यांची फौज आपल्या भारतासाठी सेवेत रुजू होते. त्याच्यामध्ये IPS म्हणून जे तरुण अधिकारी या देशाला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातलं कागल गावचा कागल तालुक्यातील यमगे गाव या गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे या तरुणानं जे कमाल केली ना तुम्ही विचारांच्या पलीकडे निकाल लागलाय. बिरदेवला शुभेच्छांचा पाऊस शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आणि बिरदेव कुठे आहे माहित आहे तुम्हाला? बिरदेव आहे त्याच्या मामांबरोबर या मेंढ्यांच्या वाडग्यावर कर्नाटकमध्ये बेळगाव जवळ असलेल्या त्या माळरानावरती सध्या बिरदेव आपल्या बरोबर आहे. सुरुवातीला बिरदेव तुझं खूप 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 अभिनंदन. आणि सुरुवातीला मी माफी मागतो कारण आज मी तुला इंटरव्ह्यू घेताना तुझं किंवा एकेरी भाषा वापरणार आहे तर त्याबद्दल सुरुवातीला कारण उद्याचा म्हणजे खरं तर तू आज अधिकारी आहेस आणि तू IPS अधिकारी आहे म्हणजे कशीच काहीच कल्पना करवत नाहीये. तुम्ही विचार करा आपला एखाद्या IPS IAS अधिकाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो. आपण त्याच्याकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एक कुठलं तरी मोठ्या कुटुंबातला त्याची एंट्री होणार ती एखाद्या 4 व्हीलर मधून अगदी हाय पाय गाडीतून अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण असताना बिरदेवला ज्यावेळेस मी सकाळी फोन केला की बिरदेव मला तुम्हाला भेटायचंय त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सर मी आता माझ्या मामांबरोबर मेंढ्यांकडे आहे. मला शॉक बसला. मी रात्री मुंबईवरून आलो होतो तरी सुद्धा मी ठरवलं जिथं बिरदेव असेल तिथं आपल्याला जायचं. बारामतीचे डॉक्टर चोपडे यांचा मुलगा प्रांजल आहे ते पण अधिकारी आहेत त्यांच्याकडून मला नंबर मिळाला आणि मी बारामतीहून परत थेट निघालो कर्नाटकमध्ये पोहोचलो आणि बिरदेव यांच्याशी आपली भेट झाली. मला हे सगळं ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला सगळं हे आश्चर्य वाटत होतं. बिरदेव आताही मेंढ्यांच्या मागं आहे. मला हा प्रवास नंतर जाणून घ्यायचा बिरदेव. मला तुमच्याकडून सुरुवातीपासून तुमचा बालपणाचा काळ तुमच्या वडिलांचा काळ हा सगळा जाणून घ्यायचा आहे. काय तुमचं बालपण कसं राहिलं तुमची घरची आर्थिक परिस्थिती कशी राहिली? ऍक्च्युली माझे वडील आर्मीसाठी ट्राय करायचे म्हणजे आर्मीमध्ये शिपाई म्हणून भरती व्हायसाठी माझे वडील ट्राय करायचे
पण मग वडिलांनी ट्राय केलं पण नंतर एज बार झाले. म्हणजे त्यांच्या सोबतचे मित्र भरती झाले पण वडील एज बार झाले. पण मग आजोबा म्हणाले की बस झाला आता, झालं तुमचं आता, जेवढं ट्राय करायचं तेवढा ट्राय केला. पण मग आता तुम्ही चला बकरी राखायला. मग पप्पा शिकले त्यावेळी 10वी पास झाले होते पप्पा. मग पप्पा बकरी राखायला आले, म्हणजे आजोबा बकरी राखायला घेऊन आले. मग आजोबांची बहीण म्हणजे मामांची आमची आई, सो मग सोबतच बकरी असायची त्यांची. मग आम्ही लहान असायला म्हणजे पहिली दुसरी मला वाटतं शाळेलाच गेलो नसेल मी मोस्टली. गेलो तरी म्हणजे थोडंफार गेलो तर ठीक, नाही गेलो तर ठीक, की गावाकडे त्यावेळी एवढं काही सिरियसनेस नसायचं नाही. म्हणजे ठीक आहे, म्हणजे काय शिक्षक मग काय विचारायचे नाहीत आणि ठीक आहे, मग मोस्टली बकऱ्यातच असायचो. पण मग मला वाटतं की त्यानंतर एक 6वी 7वी पर्यंत आम्ही मोस्टली सुट्ट्यांना वगैरे 2 महिने वगैरे आलो तर बकऱ्यातच असायचो. आणि मग त्यानंतर मात्र बकऱ्यात यायचं मात्र प्रमाण कमी होत गेलं. जसं अभ्यासाची काठीण्यता वाढत गेली तसं आमचं बकऱ्यात यायचं थोडंफार कमी झालं. बरोबर. पण मग ज्यावेळी 8वी मध्ये NMMS ला माझं सिलेक्शन झालं, पण त्याच्या आधीची एक कल्पना आहे की 5वी मध्ये NMMS ला आपलं नवोदयला सिलेक्ट व्हायचं खूप अशी मनात इच्छा होती माझ्या. आणि माझ्या गावातले 2 विद्यार्थी पण झाले होते. पण मग ते खूप दुःख मनाशी होते की यार की म्हणजे मी वर्गात थोडं त्यावरच 1-2 नंबर मध्ये यायचो गावामध्ये आणि मला सिलेक्शन झालं नाही. इतकं वाईट वाटलं की यार की म्हणजे त्यावेळी खूप रडलो मी ऍक्च्युली. आणि माझ्या शिक्षकांना असं वाटत होतं की यार ह्याचं होऊन जाईल. म्हणजे मला सांगलीमधून फॉर्म भरला होता पण माझं झालं नाही. पण मग ते एक मनाशी खूप खेद होता की यार माझं झालं नाही सिलेक्शन. सो मग ती म्हणजे कुठेतरी भरी काढायसाठी 8वी मध्ये NMMS मध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यावेळी म्हणजे असं वाटलं की यार म्हणजे काहीतरी थोडंफार आपण प्रयत्न केले तर मग होत आहे. आणि पण NMMS ला बसण्यामागचा मेन हेतू होता की पैसे मिळणार होते. म्हणजे ऍक्च्युली की वर्षाला 6,000 मिळून 4 वर्ष 24,000 मिळणार होते. ते खूप महत्वाचा मेन हेतू होता. पण मग सुरुवातीला माझे आई वडील बकरीच राखायचे. पण जसं आम्ही शिकू लागलो आणि शैक्षणिक मध्ये थोडी चांगली प्रगती करू लागलो, मग तसे आमचे शिक्षक वगैरे वडिलांसारखे शाळेकडे बोलावं लागले की पोरगं तुमचं जरा हुशार आहे, जरा लक्ष द्यायला लागते तुम्हाला, बाकीच्या पोरांच्या नादाला बिदाला लागलं तर जरासं बिघडू शकते. मग पप्पांनी काय नाही आमचं ठरवलं आणि बकरी मामांच्यात घातली आमच्या. आणि आई आणि बाबा दोघं पण गावाकडे शिफ्ट झाले 8वीला वगैरे 7वी 8वीला वगैरे. मग त्यानंतर मग 1 एकर शेती वगैरे आहे आमची. मग आई वगैरे रोजंदारी कामाला वगैरे जायचे शेतात वगैरे दुसऱ्याच्या, आणि वडील मग शेती वगैरे करायचे. पण मग त्यानंतर मग 8वी नंतर 8वी 9वी 10वी माझं गावाचं शिक्षण झालं जय महाराष्ट्र विद्यालय MG मध्ये. आणि प्राथमिक शिक्षण पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं 7वी पर्यंत. त्यानंतर 10वी मध्ये मग 96% पडले मला. आणि मग आतापर्यंत म्हणजे की मला त्यावेळी 10वीला 96% पडल्यानंतर राजेंद्र तरडांचं पण लेटर आले होते. त्यावेळी ते आय थिंक शिक्षण मंत्री वगैरे काहीतरी होते. हा. सो मग ते आमच्या गावातल्या मुख्याध्यापकांना खूपच भारी वाटलं की यार म्हणजे आतापर्यंत कोणती कधी शाळेला मिळालं नव्हतं की शिक्षण मंत्र्यांचे कधी काय लेटर येते काय म्हणते. मग ते शाळेत अजून आमच्या फाईलला मला ओरिजिनल पण नाही दिले त्यांनी मला त्याची कलर कॉपी दिली की असं ते शाळेच्या रेकॉर्डला म्हणून. आणि मग ते झालं माझ्यासाठी खूप चांगलं होतं. पण मग ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन कुठे घ्यायचं, म्हणजे सत्कार वगैरे भरपूर झाले माझे 11वी, म्हणजे बाबा धनगराचा मुलगा इतके चांगले पर्सेंटेज वगैरे मिळाले. पण एका अडचणीत असलेल्या व्यक्तीला सत्काराची अपेक्षा नसते ना त्यावेळी की बाबा मदतीचे 2 हात पुढे येतील कुणाची अशी अपेक्षा असते. पण इतके भरपूर सत्कार झाले पण कुणीच का फक्त आश्वासने झाले, आश्वासने पाण्याप्रमाणे ते निघून गेले. बरोबर. पण मग त्यानंतर रविराई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक आहे उजळाईवाडी कोल्हापूरची, त्यांनी मला 11-12ला दत्तक घेतलं. त्याचसोबत ट्रस्टचे अध्यक्ष होते. ट्रस्टचे अध्यक्ष आय थिंक त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांनी दत्तक घेतलं. त्यांनी मला 11-12 दत्तक घेतलं. दरवर्षी 2 कपड्याचे जोड, पुस्तक, वह्या आणि शाळेची काय असेल ती फी कॉलेजची. आणि त्याचसोबत MSCBचे त्यावेळी मला वाटतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते राजेंद्र हजारे म्हणून. आणि सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन म्हणून कोल्हापूर ताराबाई पार्क मध्ये त्यांची असोसिएशन आहे. तर त्या असोसिएशन थ्रू मला त्यांनी 11वी आणि 12वीला पण हेल्प केली. आणि त्या राजेंद्र हजारे सरांनी स्वतःवर रिस्क घेऊन स्वतः ऍज अ गॅरेंटर बनले माझ्यासाठी की एज्युकेशन लोन साठी. आणि मग 12वी झाली माझी. राजेंद्र हजारे. आणि 12वीची माझी बोर्डची एक्झाम झाली. आणि मला ऍक्च्युली CETची प्रिपरेशन करायची होती, पण काही गंध वगैरे नव्हता मला. म्हणजे प्रिपरेशन करायचं होतं पण मग करायचंय तर मग करायचं कसं याचं काही माहित नव्हतं. सो तो मी गंध सोडून ठेवला आणि 11-12ला शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मध्ये, जे माझ्या गावापासून 3-4 किलोमीटर होतं. रोज सायकलनं वगैरे जायचं. सो मग ते झालं. आणि मग आता मला असं वाटत होतं की यार माझं मॅथ्स खूप चांगलं होतं, की मॅथ्स मला खूप भारी आवडायचं. 10वीत मला मॅथ्सला 100 पण पडले होते. आणि मॅथ्स खूप आवडायचं मला. सो मग बायो मध्ये ऍक्च्युली मला बायोला म्हणजे असं म्हणायला नाही पाहिजे ऑन रेकॉर्ड, पण ऍक्च्युली मला पण इंटरेस्ट नव्हता आणि टीचर पण तसेच भेटत गेले. ऍक्च्युली बॉटनीच्या मॅडम खूप चांगल्या होत्या, आमच्या गावाल्याच मॅडम होत्या, पण ते माझ्या आवडीच्या बाहेर होतं आणि दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे ते कसं की खूप जास्त एकाच्या गोष्टीची आवड
आणि एखाद्या गोष्टीला आवड नव्हती. मग सो ते झाले की मग 12वी नंतर सीईटीला 162 मार्क पडले आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये माझं ऍडमिशन झालं 2016 मध्ये. अच्छा. सो 2016 मध्ये ऍडमिशन झाल्यानंतर मला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR थ्रू की फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कॅल्सॉफ्ट इंडियाने 2 स्कॉलरशिप मला दिल्या. बर. आणि मग त्यातून माझ्या कॉलेजचा सगळा खर्च निघू लागला. त्यासोबत मी कमवा आणि शिका योजनेअंतर्गत कॉलेजच्या स्कॉलरशिप सेक्शन मध्ये काम करू लागलो. बर. म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म छाननी करणे. मग ते मला रोज एका तासाला 60 रुपये द्यायचे. अच्छा. सो मग माझ्या कॉलेजच्या फी सोबत माझ्या जेवणाचा आणि कॉलेजची जर हॉस्टेलची फी खूप जास्त होती आमच्या. म्हणजे ऍक्च्युली शासकीय कॉलेज होतं पण ऑटोनॉमस झाल्यामुळे खूप जास्त फी वाढली होती, भरपूर फी वाढली होती. मग आमच्याला ते आमच्यासारख्या किशाला परवडणार नव्हतं. सो मग आपण शिकवून वगैरे ते भागवायचं. म्हणजे ते माझा एक होता की यार की आता घरच्यांवर किती ताण टाकायचं. अगदी खरं. सो मग मी स्वतः कमावून शिकायचं, जेवढं रोज 2-3 तास जमेल तेवढा अभ्यास म्हणजे काम करायचो. त्यातनं म्हणजे 200-300 रुपये मिळायचे रोज ते. मग इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला लास्ट इयरला असताना आमच्या कॉलेजमधून त्यावेळी 2018ला 19ला समजा इकडे तिकडे 17 विद्यार्थी सिलेक्ट झाले युपीएससी मध्ये. सो मग ते एक होतं की यार की म्हणजे आणि त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर आमच्या कॉलेजच्या मेन ऑडिओमध्ये थोडं फेलिसिटेशन सेरेमनी वगैरे होता. आणि मग विद्यार्थी सांगताना ऐकायचे की मी इकडचा आहे तिकडचा आहे. मग त्यांना ऐकल्यावर असं वाटायचं की यार हा होऊ शकते तर म्हणजे आपण का नाही, सिमिलर सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे आणि म्हणजे सेम कॉलेजलाच आहे, माझ्यापेक्षा कमी CGPA होता तर तो करू शकतोय तर मग आपण काय करू नाही शकत. आणि मग इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला वगैरे असताना इंजिनिअरिंग कुठं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP. सो इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला वगैरे असताना मी NCERTची पुस्तकं वाचायला चालू केली. पण मग त्यावेळी इतकं इंग्लिश का माझं चांगलं नव्हतं. म्हणजे इंग्लिश कसं आहे टेक्निकल इंग्लिश होतं. ओके. पण मग ह्युमॅनिटीच्या सब्जेक्ट मधलं तो गंध नव्हता आपल्याला. BA म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, सोसायटी, जॉग्राफीचा वगैरे. पण मग मी त्यावेळी इंग्लिश वाचायचो आणि इंग्लिश मधल्या शब्दांचा मराठीमध्ये काय अर्थ आहे तो मी तिथे लिहून घ्यायचो. अच्छा. मग थर्ड इयर माझं तसंच निघून गेलं की म्हणजे NCERT वाचायचं, त्यात त्यांचं मराठी अवघड शब्दांचा मराठी शब्द लिहून घ्यायचं. मग माझे काही सिनियर वगैरे होते, प्रांजल सारखे म्हणा किंवा बाकी प्रांजल माझा सिनियर आहे म्हणजे भारतीय वंशमध्ये महाराष्ट्र कॅडर आहे. मग ते कॉलेजमध्ये असं आमचा सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट्स क्लब म्हणून आहे कॉलेजचा. मग सिनियर्स एकमेकांना तिथे सपोर्ट करतात. मग तिथल्या एका मला सिनियरनं सांगितलं की पेपर तुला इंग्लिशमध्ये द्यायचा आहे, क्वेश्चन पेपर मध्ये पण इंग्लिशमध्ये येणार. बरोबर. सो मग तू ट्राय कर की इंग्लिशमध्ये ज्या शब्दांचा तुला अर्थ समजत नाहीत त्या शब्दांचा अर्थ तू इंग्लिशमध्येच लिहून घे. मग मी मेरे मिस्टरची एक डिक्शनरी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि मग इंग्लिश जे शब्द अवघड जायचे त्या शब्दांचा अर्थ त्याने NCERTच्या बुकवर लिहायचो. आणि त्याच दरम्यान मी इंग्लिश न्यूजपेपर पण वाचायला चालू केलं. इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वाचायचो मी. सो मग ते न्यूजपेपर वाचणं, कधी कधी इंग्लिश मूव्ही इतकं जमलं नाही मला बघायला, माझी रूममेट बघायची ऍक्च्युली, पण मला ते काही जमलं नाही आणि मला ते आवडलं पण नाही. सो इंग्लिश न्यूजपेपर वाचून आणि हे NCERTच्या बुक्स वगैरे वाचून थोडं इंग्लिशवर कमांड आला. सो लास्ट इयरला एक सिच्युएशन आली की प्लेसमेंटला बसायचं आहे की नाही बसायचं. मी ZS असोसिएट्सचा हे दिली, FT दिली. FT क्रॅक झाली माझी. पण मग FT दिल्यानंतर आणि FTचा रिझल्ट लागूपर्यंत त्या फेज मध्ये असं डिसाईड केलं की मी यानंतरच्या कोणत्याच FTला बसणार नाही. अरे बापरे. ठीक आहे. आता म्हणजे एक मला माझे शाळेचे शिक्षक वगैरे म्हणजे आमच्या ज्या मॅडम होत्या 7वी 8वी पर्यंतच्या, त्या म्हणायचे की जोपर्यंत माणूस मागचे दोर कापत नाही तोपर्यंत पुढे आयुष्यात प्रगती करता येत नाही. सो मला असं वाटलं की आता मी जॉब नाही घेणार आहे तर मग ठीक आहे, फुल टाइम प्रिपरेशन करणार आहे. मग मीनवाईल माझा भाऊ जो वासुदेव डोने तो आर्मीमध्ये सिलेक्ट झाला शिपाई म्हणून, म्हणजे टेक्निकल मधून. सो मग फायनान्शियली इतकं काय म्हणजे आधीच्या पेक्षा थोडीशी इम्प्रुव्हमेंट झाली होती. बरोबर. की बाबा आता फायनान्शियल स्ट्रेस माझ्या डोक्यावर नव्हता. जर दादा भरती झाला नसतं तर मला जॉब घेणं कंपल्सरी होतं. सो माझ्यासाठी मला वाटतं की देव कुठेतरी माझी परीक्षा बघत होता, कुठेतरी हेल्प करत होता, जे आहे की म्हणजे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह असं काहीतरी ती कन्सेप्ट आहे. सो तसं काहीतरी होत होतं माझ्या बाबतीत. सो दादा भरती झाला, त्यानंतर मग 20 मध्ये लॉकडाऊन पडला अचानक. आणि मग मीनवाईल मग काय करायचं म्हणून मी इंडिया पोस्ट मध्ये डाक सेवक म्हणून जॉब रुजू केला. भारतीय डाक सेवेमध्ये आमच्या गावात गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आहे, तिथे मी डाक सेवक म्हणून जॉब जॉईन केला पोस्टमनचा. मग तिथून मला 1 वर्ष नोकरी केली, 11 महिने 10-11 महिने वगैरे केले. मग तो जॉब मी एप्रिल 2021 मध्ये सोडला. मग मीनवाल मी कॉलेजमध्ये असताना माझा मित्र म्हणजे आमचं कसं बोटलब आहे कॉलेजचा, मग माझा ऑर्गनायझर होता अक्षय सोळंकर म्हणून, तो बारामतीचा आहे. आणि तो माझा KB होता, कायक वॅलेट ऑर्गनायझर होता. खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर भावामध्ये रूपांतर झाला, माझा मोठा भावासारखा झाला. तो माझ्यापेक्षा 2 वर्ष सिनियर होता, पास आउट झाला, चांगला त्याला जॉब मिळाला. मग त्याची अशी इच्छा होती की यार म्हणजे आपल्या म्हणजे अडचणीतले विद्यार्थी येतात त्यांना हेल्प करायला पाहिजे. आपण एकाला हेल्प केली तर तो मोठा अजून 10 जणांना हेल्प करू शकतो.
सो मग तो मला दादा माझा थोडं पैसे पाठवायचा आणि अक्षय मला थोडं पैसे पाठवायचा. वा. सो मग ते एक होते की ते दोन्ही गोष्टी जुळत गेल्या मला. मग मार्च 2021 मध्ये मी जॉब सोडला. एप्रिल 2021 मध्ये मला युपीएससीच्या कोचिंगसाठी जायचं होतं. पण माझा कॉलेजचा रूममेट होता जय पाटील म्हणून मंगळवेढ्याचा. 4 वर्ष माझा रूममेट होता. बरोबर. तो आणि वैभव पिंपरे म्हणून हिंगोलीचा. अच्छा. आणि माझे तिघेही रूममेट कॉम्प्युटर इंजिनिअरचे होते पण मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा होतो. सो ते होतं. आणि जयचे आजोबा बीटी पाटील सर म्हणून मंगळवेढ्याच्या ते एका शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य होते. मग त्यांनी आम्ही म्हणजे थोडं घरगुती संबंध पण आमचे झाले होते. आणि जयला पण माझी घरची सगळी परिस्थिती कळाली होती की असा आहे आणि मुलगा इतक्या परिस्थितीतून पण आलाय. मग घरी त्यांच्या माझ्यासारखं डिस्कशन व्हायचं. मग आजोबा प्राचार्य असल्यामुळे त्यांचे एक विद्यार्थी होते पुण्यामध्ये अजित शहा म्हणून. त्यांची यंत्र हार्वेस्टची कंपनी आहे पुण्यामध्ये आरटीओ जवळ. मग त्यांच्याकडे बोलणी केली होती की असा एक विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला कधी फायनान्शियल गरज पडली तर तुला मदत करावी लागेल म्हणून. मग त्यांनी पण काही सरांचा शब्द नाही पाडला. आणि ज्यावेळी मी आणि जय म्हणजे आजोबांचा नातू आणि मी एकत्र युपीएससी प्रिपरेशन करायला दिल्लीसाठी निघून गेलो एप्रिल 2021 मध्ये. आणि मग अजित शहा सरांनी मला त्यावेळी एका फोनवर 2,35,000 रुपये अकाउंटवर जमा केले. सो मग ते काय नाव त्यांचं? अजित शहा म्हणून यंत्र हार्वेस्ट कंपनी आहे त्यांची पुण्यामध्ये. सो मग ते एक होते की यार आपल्यासाठी भरपूर लोक हेल्प करू लागले आपल्याला. त्याच्यामुळे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबल म्हणजे ऍक्च्युली असं होतं की माझ्या घरून मला काहीच ताण नव्हता. म्हणजे घरून मला कधीच विचारलं नाही की तू 10वी झाल्यानंतर काय करणार आहेस. बरोबर. तो निर्णय मलाच घ्यावा लागला. अच्छा. 12वी झाल्यानंतर काय करणार आहेस म्हणजे ऍक्च्युली असं होतं की घरच्यांना विचारलं तर घरचे म्हणाले आता तू शिकलाय ज्यादा की आम्ही ज्यादा शिकलोय अशी परिस्थिती होती. सो निर्णय सगळे माझ्याकडे होते की माणसाला असं म्हटलं जातंय की जास्त दबाव दिला की माणूस इरिस्पॉन्सिबल बनतो आणि कमी ताण असला की माणूस जास्त रिस्पॉन्सिबल बनतो. सो माझ्या तसं घडत गेलं, जबाबदारी वाढत गेल्या. सो दिल्लीमध्ये नेक्स्ट आयएस क्लास जॉईन केला मी. एप्रिल 2021 पासून 2022 पर्यंत 1 वर्षाचा क्लास जॉईन केला. मे 2022 मध्ये युपीएससीची पहिली प्री दिली. पहिली प्री दिली आणि पहिली प्री नापास झालो. अच्छा. पहिली प्री पास झालो. तो फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. पण त्याच वर्षी सीडीएस ची प्री दिली मी. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणून लेफ्टनंट म्हणून आर्मी मध्ये जॉईन व्हायची प्री दिली होती. ती प्री निघाली माझी. आणि माझ्या सीडीएसचा इंटरव्ह्यू होता. पण मग त्याच दरम्यान 2023 मध्ये मी दिल्ली सोडलं कारण दिल्लीत राहण्याचा खर्च खूप जास्त होता आणि तो माझ्या खिशाला परवडण्याजोगा नव्हता. बरोबर. आणि दादाला पण पेमेंट किती असणार आहे शिपाई म्हणून आर्मीत काय तुम्हाला माहिती आहे कशी कंडिशन आहे. ती पण खूप चांगली कंडिशन नाही आहे इंडियन आर्मीतल्या शिपाईंची. सो दादा मला थोडं पैसे पाठवतात. सो दादाचं पण म्हणणं होतं की आता झालाय क्लास वगैरे पण दिल्लीमध्ये राहून काय करायचं. आणि सगळ्यात वर्स्ट थिंग दिल्ली बाबतीत हे आहे की वातावरण इतकं खराब आहे की भाई नाहीच मॅनेज करू शकत. गरमीमध्ये इतकी गरमी आहे की नाही सहन करू शकत आणि थंडीमध्ये इतकी थंडी आहे की राहूच नाही शकत. आणि आम्ही ऍक्च्युली दिल्लीमध्ये लाईट येऊ नये म्हणजे लाईट बिल येऊ नये आणि 300 युनिट 200 युनिट फ्री असायचे. अरविंद केजरीवालची कृपा होती आमच्यावर. आणि 300 युनिटच्या पुढे क्रॉस होऊ नये आम्ही एसी पण नाही लावायचो. सो ते आम्ही झालं थोडं मॅनेज झालं. मग दिल्ली सोडली मी. मग त्या मीनवाईल पिरियड मध्ये मेन्सचा थोडी प्रिपरेशन केली. माझ्या मित्रांना फोरम आयशी मेन्सची टेस्ट सिरीज लावली होती जय पाटीलनं. त्याची मला थोडी हेल्प झाली. सो मग मेन्सच्या सेक्शनल टेस्ट लिहून थोडंफार मेन्सच्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस झाली. मग फेब्रुवारी 2023 मध्ये ज्ञानप्रबोधिनी पुण्यामध्ये मला ऍडमिशन पाहिजे होते. आणि पण मग ऍडमिशन ज्ञानप्रबोधिनीमध्ये मिळणं म्हणजे खूप कठीण टास्क होता. आणि तिथली ऍडमिशनची प्रोसेस तिथले विवेक कुलकर्णी सर आणि सविता कुलकर्णी मॅडम ते 2 जण बघतात. आणि म्हणजे असं आहे की त्यांचं स्वतः ते इंटरव्ह्यू घेतात विद्यार्थ्याचा. म्हणजे स्टडी रूमला ऍडमिशन देण्याची त्यांची अनोखी प्रोसेस आहे. त्यांना एखादा विद्यार्थी पटला तरच ऍडमिशन देणार. तिथे वशिला वगैरे काय चालणार नाही की म्हणजे तुम्ही एकदा सरांना पटलं तर ऍडमिशन नाही तर नाही. मग माझे सिनियर म्हणजे प्रांजल चोपडे म्हणा माझा सिनियर होता. आशिष पाटील, प्रतीक फाळके, सुमित साळके वगैरे, सौरभ देशपांडे वगैरे माझे सिनियर लायब्ररीमध्ये होते. सो माझं असं म्हणणं होतं की आता सिनियर आहेत आणि सीव्हीपीच्या मुलांचं कसं आहे की एक 4 वर्ष त्याच मुलांच्या मध्ये राहिल्यानंतर एक आयक्यू डेव्हलप होतो. नंतर असं होतं की बाकीच्या मुलांच्या मध्ये थोडं मिक्सअप होणं डिफिकल्ट होऊन जातं. बरोबर. मग थोडं वाटलं की यार सिनियर आहे थोडं मार्गदर्शन पण करतील. प्रांजलला सांगितलं की यार थोडं तू बोल सरांशी. मग प्रांजल सरांशी बोलला थोडं विवेक कुलकर्णी सरांशी. आणि मग सरांनी भेटायला मला बोलवलं. मग माझं प्रीचं वगैरे मार्क प्रोबेबल त्यावेळी रिझल्ट लागला नव्हता कारण युपीएससी असं आहे की प्री आता दिली की पुढच्या वर्षी रिझल्ट लागतो. मग सरांनी मला विचारलं. मग सरांनी मला ऍडमिशन दिलं. ऍडमिशन दिल्यावर मला खूप भारी वाटलं कारण सगळे मला विचारायचे की भाई तुझी प्री वगैरे क्लिअर नाही झाली तरी सरांनी तुला कसं काय ऍडमिशन दिलं. मग मला ऍक्च्युअली त्यावेळी काहीच कळलं नाही. मग मी सरांना म्हणायची काय माहिती राव कसं काय ऍडमिशन दिलं मला सरांनी काय माझ्यात बघितलं काय माहित नव्हतं. सो 2000 मग माझा सीडीएसची जी मी प्री दिली होती त्याचा इंटरव्ह्यू माझा एप्रिल 2023 मध्ये होता. आणि माझी
युपीएससीची प्री मे 2023 मध्ये होती. बर. म्हणजे मला थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं की यार काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे. हो हो कारण इंटरव्ह्यू, एसएसबीचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलं त्यासाठी आयुष्य वाया घालवतात. बरोबर. आणि माझ्या हाताची संधी आलेली आणि मला संभ्रम होता की जायचंय की नाही जायचं. मग मी आमच्या त्या सविता कुलकर्णी मॅडम होत्या, त्यांना म्हणजे आम्ही त्यांना ताई म्हणतो आवडीने. आणि मग ताईंना वगैरे भेटायला गेलो की त्या सायकोलॉजी मध्ये त्यांची पीएचडी आहे. बर. मग त्यांना भेटायला गेलो आणि माझी सगळी परिस्थिती सांगितली की असं झालं असं झालंय. मग ताईंनी मला त्यावेळी सांगितलं की मला आता ह्या सिच्युएशनला असं दिसतंय की तुझी युपीएससीची प्री निघते. वा. सो तू डिसाईड कर की जायचं की नाही जायचं. बर. कारण तू गेलास तर तुझे ते जायचे यायचे 2-4 दिवस, जर स्क्रीनिंग झालास तर ते पुढचे 5 दिवस, 10 दिवस गेले. आणि तो क्रिटिकल पिरियड होता. एप्रिलच्या एंड मध्ये माझा इंटरव्ह्यू आला होता. सो म्हणजे हा निर्णय म्हणजे तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय होता. म्हणजे त्यावेळेस जर तू तिकडे इंटरव्ह्यूला जात होता तर मग इकडे तुझी माहित नाही म्हणजे की सांगता येत नव्हतं. बरोबर. सो मग एप्रिल 2023 मध्ये माझा दुसरा अटेम्प्ट होता. प्री दिली. त्यावेळी माझी सिव्हिल सर्व्हिसेसची पण प्री निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण प्री निघाली. मीनवाईल मला प्रिपरेशन करताना डेंग्यू झाला सिव्हिलच्या मेन्सच्या दरम्यान. पण ठीक आहे, एक्सक्यूज नव्हतं. मला 675 मार्क पडले. तर मला समथिंग कट ऑफ 30-35 मार्कांवर वगैरे राहिला सिव्हिलचा कट ऑफ. त्यानंतर मग सिव्हिलला झालं नव्हतं, एक खंत होती. आणि आजारी पडलो होते, खूप जास्त खंत होते की माझा आजार नेहमी म्हणायचा अभ्यास कमी कर, आजारी पडू नकोस. कारण तो थोडा फिजिकल फिट असायचा आणि खूप मेंटेन असायचं, त्याचा डाएट वगैरे खूप मेंटेन असायचं. सो मी फॉरेस्टच्या मेन साठी नागपूरला गेलो. मग प्रांजल त्यावेळी फॉरेस्टचा रिझल्ट लागला होता प्रांजलचा, आयएफएफ झाला होता. आणि प्रांजलला मला खूप हेल्प केली म्हणजे ऑप्शनल कोणता घ्यायचा, ऑप्शनलला कसा अभ्यास करायचा. त्या 50 दिवसामध्ये मी 2 ऑप्शनलचं प्रिपरेशन केलं. आणि पेपर देऊन आल्यानंतर मला असा कॉन्फिडन्स होता की यार ऍटलीस्ट सिलेक्शनचं फायनल राहू दे, पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचं ते कॉल येईल. आणि नंतर मला समजलं की माझा इंटरव्ह्यूचा कॉल 3 मार्कांना राहिला. सो ज्यावेळी माझा फॉरेस्टचा रिझल्ट लागला 15 दिवस ऍटलीस्ट मी कोम्यामध्ये गेल्यासारखं होतं की म्हणजे ऍटलीस्ट खूप डिसअपॉइंटेड झालो होतो. कारण माझ्या सोबतच्या मित्रांचं झालं होतं जे आम्ही एकत्र करायचं. बरोबर. मग 2023 मध्ये मग माझा मित्र, एकदम खूप चांगला मित्र निशांत देशमुख आयएफएस झाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये, त्याचा चांगला रँक आला. आणि अजून एक माझा मित्र होता अक्षय वाळे म्हणून, त्याचा मग रँक आला. मग जवळच्या मित्रांचा रँक आला आणि आपला आला ही खंत होती. 2000 पुन्हा एकदा मला जिद्द पण तयार होती. मग निशांत मला खूप मोटिवेट करायचं की अरे ठीक आहे यार, काय नाही म्हणजे सक्सेस इज अ टेम्पररी, हार्डवर्क इज परमनंट. हा त्याचा नेहमी म्हणायचा की. आणि मग त्यांना ते मला सांगितलं की यार काय नाही, पुढच्या वेळी ट्राय कर. मग निशांत पण फॉरेस्ट झाला होता, पण त्याला आयएएस बनायचं होतं, तो रिपीट करणार होता. सो मग आम्ही एकत्र रिपीट केलं. त्याची पण प्री निघाली, तो तर मास्टरच होता प्रीचा, माझी पण प्री निघाली. मग प्री झाल्यानंतर माझं मुंबईला मेन्सला द्यायला गेलो आम्ही. त्यावेळी मुंबईला मेन्स दिली. मागच्या वेळी माझा ऑप्शनल खराब झाला होता. 2023 ला ऑप्शनलला मार्क कमी पडले होते, 215 पडले होते मला. जर मला ऑप्शनलला मार्क मिळाले असते 250 वगैरे, तर त्याच वेळी मी इंटरव्ह्यू दिला असता. पण मला ऑप्शनल अनफॉर्च्युनेटली माझा पेपर 2 चा अभ्यास झाला नव्हता. सो माझं गंड होते. सो मग 2024च्या मेन्सला मी ऑप्शनल इतका भारी केला होता की खूप भारी केला होता. आणि जीएसचा मी फक्त एकच पेपर मेन्सचा फुल लेन लिहिला होता, GS 1चा. त्यानंतर मी कोणते जीएसचे पेपर लिहिले नव्हते. पण ऑप्शनलचे मी 9 पैकी 7 वगैरे पेपर लिहिले होते. कारण ऑप्शनल मध्ये थोडंसं मला की बॅकफुटवर आहे असं वाटत होतं. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की जीएसचे पेपर माझे सगळे कव्हर झाले, एसे पण ठीकठाक गेला होता. पेपर 1 ऑप्शनलचा पण चांगला गेला होता, जो की माझा स्ट्रॉंग पॉईंट होता. त्यावेळी मला 2023च्या मेन्सला पण चांगले मार्क पडले होते. मग मला असं वाटत होतं की त्या मार्कांमध्ये अजून एक 10-15 मार्कांची वाढ होऊन जाईल, म्हणजे तो 150-160 पर्यंत जाईल. पण पेपर 2 इतका रॅन्डम निघाला की खूपच अवघड निघाला. पेपर देऊन मला असं झालं की अरे भाई साहेब काय इतका अभ्यास केला आणि दरवेळेस स्ट्रेट फॉरवर्ड पेपर असायचा आणि आता खूपच रॅन्डम पेपर झाला. मग मला ते खूप वाईट वाटलं. मीनवाईल माझा सीएपीएफचा प्री निघाली, माझी सीएपीएफची, म्हणजे त्यांची प्री आणि मेन्स एकाच दिवशी असतात. मग आता रिझल्ट अनफॉर्च्युनेटली माझी फॉरेस्टची प्री निघाली नव्हती. मग आता काय करायचं म्हणून मी सीएपीएफच्या फिजिकलची तयारी चालू केली. सीएपीएफच्या फिजिकल पण क्लिअर झालं, मेडिकल क्लिअर झालं. आणि सीएपीएफचा पण माझा आता पुढच्या मे महिन्यामध्ये इंटरव्ह्यू आहे युपीएससीचा. त्या असिस्टंट कमांडंट साठी. आणि मग समथिंग 20 डिसेंबरला वगैरे युपीएससीचा निकाल लागला. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मला बाकी ज्यांच्यासाठी माझं लिस्ट मध्ये नाव होतं. पण माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं जिने मला खूप हेल्प केली होती GS 1 साठी. आणि ती इतकं होतं की तिला बोर झाली की ती पेपर लिहायची. म्हणजे कोमल फडतरी म्हणून ती पण बारामतीची आहे. होय का? इतका कोइन्सिडेंट आहे की सगळे बारामतीचे मित्र निघू लागले. आणि पहिला इंटरव्ह्यू सुद्धा बारामतीच्याच पत्रकाराला.
आणि मग कोमलने मला खूप हेल्प केली होती, कोमल फडतरेने. पण अनफॉर्च्युनेटली तिचं झालं नाही. म्हणजे मला असं वाटत होतं की ऍटलीस्ट माझं नाही झालं तर तिचं तरी होईल असं वाटत होतं मला. पण मग तिचं अनफॉर्च्युनेटली नाही झालं. खूप वाईट वाटलं मला, कारण मेन शेवटी आम्ही सोबत वगैरे राहिलो होतो, खूप हेल्प केली होती, ग्रुप डिस्कशन केलं होतं मी. आणि निशांचं पण झालं नाही, मग ते पण खूप वाईट वाटलं होतं. पण रिझल्ट लागल्यानंतर 20 डिसेंबर इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं. पण लकीली म्हणा किंवा अनलकीली म्हणा, एका महिन्यातच 20 जानेवारीला माझी डेट आली. मग इतकी म्हणजे थोडीशी टरकली तर होतीच की भाई. पण मग निशांत माझ्यासोबत होता. म्हणजे या जर्नीमध्ये निशांत देशमुख नावाची व्यक्ती कॉन्स्टंट माझ्यासोबत होती. त्याला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क होते. आणि मग निशांत माझ्यासोबत कॉन्स्टंट होता. त्याच्या अंगावरचे शहारे खरं तर बघण्यासारखे आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. म्हणजे हा जो प्रसंग आहे ना, मी आल्यापासून माझ्या अंगावरचा शहारा जात नाही. तो एक एक प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलंय ना, हे सगळं आदर्श म्हणजे एखाद्या सिनेमासारखं वाटतंय मला. सगळं ही स्टोरी सगळी सांगतोय मी, तुला कट करणार नाही पुढे आपण. आणि मग त्यानंतर मग निशांत मला म्हणजे म्हणजे युपीएससीचा इंटरव्ह्यूचा शेड्यूल आल्या. आणि मग निशांत मला म्हणायचं, अरे बाई काय नसते, जितका लवकर इंटरव्ह्यूची डेट येईल तितकं बाहेर असते, कारण पॅनल मेंबर पण फ्रेश असतात, त्यांना पण मोटिवेटेड असतात आणि नवीन मुलं असतात, त्यामुळे क्वेश्चन पण वेगवेगळे असतात. आणि डॅब बेस्ड इंटरव्ह्यू वगैरे होते. सो मग बाकीचे मग विवेक कुलकर्णी सर ज्ञान प्रबोधिनीमध्ये थोडे मॉक इंटरव्ह्यू वगैरे व्हायचे, त्यांची प्रेरणा बॅच वगैरे लावली होती मी. त्यानंतर मग महेश भागवत सरांचा, जे आय थिंक आयजी आहे तेलंगणामध्ये, बरोबर, ते महाराष्ट्रातल्या आणि तेलंगणा किंवा ऑल ओव्हर इंडियातल्या मुलांना मेंटॉरिंग वगैरे करतात. त्या एका ग्रुपमध्ये मी ऍड झालो. इंटरव्ह्यूचं मटेरियल वगैरे मला मिळालं. मग त्या दरम्यान युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर म्हणून, म्हणजे मी स्पेसिफिकली मेन्शन करतोय, आपल्या गावाकडच्या मुलांना कसं असते की ऍक्च्युली काय पाहिजे काय नसतं हे माहित नसते. बरोबर. मग प्रवीण चव्हाण सर असं होते की म्हणजे निशांत मला सांगितलं होतं, आणि कोमल पण फॉरेस्टची इंटरव्ह्यू देऊन आली होती. तिने पण सांगितलं होतं, प्रांजलने पण सांगितलं होतं की प्रवीण सरांच्या सोबत जाऊन ये. मग मी प्रवीण सरांच्या सोबत गेलो सुरुवातीला भेटायला. नाईट पॅन्टवरच गेलो मी सुरुवातीला पहिल्यांदा भेटायला. मग सरांना वगैरे भेटलो. मग सर भेटून वगैरे खुश झाले की यार म्हणजे इतका डिफिकल्ट सिच्युएशन मधून तू मेन्स क्रॅक करतोय, हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. मग सरांनी मला सांगितलं की आपण काय करूया, डॅफ ब्रेक करूया आणि छोटे छोटे पॉइंटवर तुझे मिनी 1-on-1 मॉक घेऊया. मग म्हणजे मी पोस्टामध्ये जॉब करत होतो, तर त्या पोस्टाच्या सगळ्या स्कीम्स म्हणा, किंवा समजा पोस्टामध्ये तुला टॉपचा अधिकारी बनवला तर तू काय निर्णय घेशील पोस्टाच्या बाबतीत, मग किंवा पोस्ट बंद करायला पाहिजे का, कारण लॉस मध्ये चाललंय का, हे असे सगळे वगैरे क्वेश्चन्स. किंवा माझी हॉबी होती शिप अँड गोट रिअरिंग बद्दल, म्हणजे मेंढपाळ म्हणजे माझी हॉबी टाकली होती मी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये. मग त्यामध्ये सगळी माहिती की म्हणजे तुमचे आता सगळे म्हणजे बकरी आहेत, तर मग बकरी कुठून कुठं फिरताय सीझन वाईज, बकऱ्यांना कोणत्या प्रकारचे रोग होतात, त्यांना कोणत्या प्रकारचे औषधे देताय, बकऱ्यांचा मिल्क यील्ड किती आहे, त्यांचा मिल्क यील्ड वाढवायला काय करायला पाहिजे, वूल इंडस्ट्रीचा इंडियामध्ये काय सिच्युएशन आहे, मग तुमचं जे आम्ही लोकल उत्पादन करतोय ते कमी का आहे. मग असं सगळ्या गोष्टींचा म्हणजे इंटरव्ह्यू साठी त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही जे फॉर्म मध्ये टाकलंय त्याबद्दलच्या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती असायला पाहिजे. काही काही वेळा असं होतं की मुलं आर्टिफिशियल हॉबी तयार करतात, बरोबर, आणि त्याबद्दल वाचतात आणि ते मगअप करतात. बरोबर. माझ्या बाबतीत ते नव्हतं. आणि ऍक्च्युअली इंटरव्ह्यू मध्ये हेच झालं. त्यांनी मला क्वेश्चन विचारला की शेळी किती दूध देते. मी सांगितलं की 300-400 ml वगैरे दूध देत्या. मग त्यांनी मला विचारलं की शेळीचं मिल्क यील्ड वाढवायला काय करायला पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं की सानेन गोट ऑफ स्वित्झर्लंड खूप फेमस आहे मिल्क यील्ड साठी, त्याला क्वीन ऑफ गोट म्हणतात. त्याच्यासोबत क्रॉस ब्रीडिंग वगैरे केलं तर आपण मिल्क यील्ड वापरू शकतो, वाढवू शकतो. हे त्यांना चांगलं वाटलं, कारण मी ऍक्च्युअली करून गेलो होतो या गोष्टी. अगदी खरं. आणि मग त्यांनी मला विचारलं की आजकाल डॉक्टर वगैरे शेळीचं दूध का रिकमेंड करू लागले, म्हणजे काय आहे की असं शेळीचं दूध का घ्यायला. मग मी त्यांना सांगितलं की शेळी कसं आहे की इकडे तिकडे फिरत असते आणि मल्टिपल मेडिसिनल प्लांटचा पाला खाते. बरोबर. आणि त्या गोष्टी शेळीच्या दुधामध्ये उतरतात आणि ते डायबिटिक पेशंटसाठी खूप हेल्पफुल असतं. मग हे मला वाटतं हे जे उत्तर होते की जे चेअरमनला खूप आवडलं, की बाबा इतकं डिटेल्ड इन्फॉर्मेशन, आणि म्हणजे त्यांना की रिअल लाईफ वाले उत्तरच त्यांना भेटलं होतं की का आहे आणि का नाही आहे त्यांना माहित होतं. सो त्याबद्दल एक पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर तयार झालं होतं इंटरव्ह्यूला. आणि मग बाकी ऍक्च्युअली इंटरव्ह्यू मग ठीकठाक गेला होता. आणि एक शॉकिंग मध्ये इंटरव्ह्यू हे होतं की 4 मेंबरनी मला क्वेश्चन विचारला, आणि 5वे मेंबर जे होते की ते माझ्या लेफ्ट हँड साईडला बसले होते, ते माझ्या फुल टाइम असं बघत होते एकसारखे. आणि मला समजत होते की यार की 4 लोकांनी मला क्वेश्चन विचारले, आणि मी यांच्याकडे मान वळवली की आता क्वेश्चन विचारतील म्हणून. आणि त्याने म्हणाले की नाही सर मुझे कुछ क्वेश्चन नाही पूछने. मला तिथे थोडासा फंबल झालं की मग म्हणजे असं कधी व्हायचं नाही की सगळे क्वेश्चन विचारायचे. बरोबर. मग अशा सिच्युएशनला कसं रिॲक्ट करायचं माहित नव्हतं, पण ठीक आहे इव्हेंच्युअली होऊन गेलं ते. पण मग हेच वाटतंय की मे बी माहित नाही आता मार्च
कुठे किती आलेत काहीच माहित नाही. बर. पण इव्हेंच्युअली काहीतरी कॉम्बिनेशन चांगलं झालं आणि काल 2:30-3 वाजता रिझल्ट लागला. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला. आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची. बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो. आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे भाई 551 रँक आला तुझा. बर. मग खूपच आनंदाची काय भावना होती ज्यावेळेस हा फोन आला? त्यावेळेसची भावना काय होती? पहिली भावना येत होती की एकदम खूप जास्त रडू येत होतं आणि असं सगळं आठवत होतं की यार लहानपणापासून एक उराशी बाळगलेले स्वप्न आणि आज एक स्वप्नात उतरतंय. म्हणजे हे सांगताना पण माझ्या काय आता तुझं ते तुझी जी अवस्था झाली आहे ना ती माझी झाली, त्या मामांची झालीये, त्या तुझ्या मामाच्या मुलांची झाली, सगळ्यांचीच ही अवस्था झाली. म्हणजे खूप कल्पना शक्तीच्या पलीकडचं सगळं आहे. म्हणजे हा ज्यावेळेस आता मी पण सकाळी तुला फोन केला होता त्यावेळेस तू मला ज्यावेळेस बोलला की सर मी आता पण मेंढ्यांकडे आहे, मला तर प्रश्नच पडला कारण हा IPS अधिकारी जो उद्याची देशाची सेवा करायला चाललाय आजही इतका मातीत आहे, आजही तो ह्या मेंढ्यांशी ह्या मातीशी इतका जोडलेला आहे. मला तुला ह्याच प्रश्नावरती खरं तर आणायचंय की बिरदेव ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत जेवढा आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागतो तेवढंच ह्या मातीमध्ये ताकद असावी लागते. 100% म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा तुझ्या आयुष्यात म्हणजे तू तर सांगितलं की हा तुझा जन्मजात व्यवसाय आणि तो इंटरव्ह्यू मध्ये तुझ्या कामाला आला आणि माझा रिझल्ट पण बरोबर त्याच दिवशी लागला. मी इतके दिवस गावीच होतो पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माझे वडील थोडेसे आजारी होते, किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं. मला तो प्रश्न विचारायचा आहे तुला म्हणजे आणि ऍक्च्युली त्यांना पण थोडं चेंज ऑफ इन्व्हायरमेंट म्हणून आम्ही मामांच्याकडे आलो. आणि दोन्ही पण मामा आहेत माझे धाकटे मामांचे पण इथे बकरी आहेत, थोरले मामा आहेत आणि धाकटे मामांचे पण इथे भरतीच बकरी बसायला आहेत. मग इकडे गेल्यावर थोडं दूध वगैरे बकऱ्यांचं वगैरे कसं पप्पांना वगैरे खाऊन सवय लहानपणापासून. आणि मग थोडं वातावरण पण बदलतं, इकडे माणसं पण आपले थोडं बोलायचं बोलायचं पण भारी वाटतंय थोडं. मग आम्ही आलो होतो आणि 2-3 दिवसांना आम्ही आलो आणि म्हणजे रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती. पण मग 21ला लागतोय का 22ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं. पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. पण मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी. मला खूप छान वाटलं. तुझ्या डोक्याला आता ही भंडारा आहे. मला वाटतं रिझल्ट लागल्यानंतर पाया पडून आलास की रोजच भंडारा असतो? आमचा कसा आहे मामांचा मुलगा किंवा मामा पण आमचे थोडे पुजारी आहेत, सो मग भंडारा नेहमीच कपाळाला असतोच. म्हणजे गावात वगैरे गेलो की मी पूजा वगैरे संध्याकाळी चालू असते 7-8 वाजता, देवळात घंटे वगैरे वाजायला चालू की जाऊन देवाला वगैरे पाया पडून येतोच, भंडारा लावतोच आमच्या इथे. म्हणजे ते आहे ना की कोर्टात वगैरे कसं भगवद्गीता ठेवतात की खरं बोलणार खोटं सांगणार नाही, तसं आमच्या धनगर समाजाच्या बाबतीत असं आहे की भंडाऱ्यावर हात ठेवून खरं सांगणार, भंडाऱ्यावर हात ठेवला की कोण खोटं बोलणार. बरोबर. मग हे एक होतं की आणि तेच की म्हणजे यातून सांगायचा उद्देश हाच की माणसाने कितीही मोठे जरी झालं तर आपल्या परिस्थितीची जाणीव असलं पाहिजे आणि मातीचे जे आपलं जे नातं आहे ते नेहमी कायम राखलं पाहिजे. कारण धरणी माता ही जी एकमेव आहे जी आपल्या आई नंतरची जी आपले चांगले चिंतत असते. काय आता ह्या शब्दांना म्हणजे कुठे ते शब्द आहेत की अगदी एखाद्या म्हणजे कुठल्याच माझ्या आजपर्यंतच्या कोशातलं मी सुरुवातीलाच सांगितलं की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात शेवटचा असा इंटरव्ह्यू असेल की माझ्याच लक्षात राहणार आहे की म्हणजे तुझ्या डोळ्यातलं पाणी तर मी खरं सांगू का तुला, मी ज्यावेळेस तुला पाहिलं ना मैदानात, ज्यावेळेस तू मला घ्यायला आला होता, मला गाडीतच गहीवरून आलं की मी आज अशा व्यक्तीला भेटतोय की ज्याच्याकडून ह्या देशातली ह्या महाराष्ट्रातली हजारो मुलं त्याच्याकडून शिकणार आहेत, त्याच्याकडून म्हणजे काय म्हणतो इन्स्पायर होणार आहेत आणि पुढे जाणार आहेत. आजही तू इतक्या साध्या लेवलनी किंवा एवढं साधेपणा तू IPS अधिकारी झालायस. फोन येत तुला स्विच ऑफ झाला तुझा फोन अक्षरशः. मला तो फोनचा एक किस्सा कळाला. तो फोनचा किस्सा काय होता की आता हा फोन पण तुझा नाहीये स्वतःचा, काय विषय येतो नेमका? काय झालं की मी इंटरव्ह्यू दिला नंतर मी ज्ञानप्रबोधीला अभ्यासाला असताना रात्री 11 वाजता अभ्यास करून जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरीला गेला, हाताने काढून घेऊन गेले. ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी अजून आई-वडिलांना आणि दादाला सांगितलेलं नाहीये. त्यांना एवढं सांगितलं की मला फोन बंद पडलाय. आणि माझा एक मित्र मयूर जोडके म्हणून तो बीडचा आहे. अच्छा. सो तो म्हणाला की माझ्यावर दुसरा फोन आहे आणि हा फोन तू वापरू शकतोस. आणि त्यावेळेस असं होतं की यार की थोडं म्हणजे CFF पण माझा इंटरव्ह्यू होता पण माहित नव्हतं. आता UPSC कसं आहे की खूप अनसर्टन आहे की म्हणजे
पण यावेळी इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर मला एक अशी फिलिंग होती की काहीतरी होऊन जाईल. फोन चोरीला गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेलता, गेलो तिथं पण काय झालं होतं? ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय म्हणजे भावच नाही दिला. आणि मला ठीक आहे जावा, म्हणजे त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन. मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता IPS अधिकारी झालाय, लक्षात ठेवा. अर्थात हा गमतीचा भाग आहे, परंतु काय प्रसंग आहे बघा तुम्ही. आज मित्रांनी उभा केला, आई वडिलांचं कष्ट, पै पाहुण्यांची साथ, मातीशी इतकं जोडलेलं नातं, आपल्या व्यवसायाशी इतकं प्रामाणिक असणारा माणूस. म्हणजे आजही भंडाऱ्याचं महत्व काय, IPS झाला असलं तरी काय झालं, अरे माझ्या कपाळाचा भंडारा ही माझी ताकद आहे. म्हणजे जशी हिंदू धर्मात भगवद्गीता ही सर्वोच्च मानली जाते, तसं धनगर समाजामध्ये भंडारा ही सर्वोच्च गोष्ट आहे. भंडारा आला संपला विषय. म्हणजे किती इतकं ग्राउंड वरती कोणी असतं का, तो पण एखादा UPSC क्रॅक केलेला माणूस. आणि मग म्हणून मला माझं पाय जे सकाळी थांबले नाहीत ना, मी मुंबईवरून आलो तरी पण मी म्हटलं की आज बिरदेवला भेटायचंय. बिरदेव कर्नाटकात असू दे नाही तर केरळ असू दे, मी गाडी चालू केली आणि निघालो. मला सार्थक माझ्या खरं तर आयुष्याचं झाल्यासारखं वाटतं की आपण अशा एका व्यक्तीला भेटतोय की तुझ्यासारख्याकडून माझ्यासारख्याला एक खूप प्रेरणा मिळते की आपण किती मातीशी म्हणजे एकनिष्ठ असावं, किंवा आपले प्रयत्न किती येणाऱ्या काळात सुद्धा, म्हणजे भले आता आम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही, पण मला ज्या क्षेत्रात करिअर करायचंय त्याच्यात सुद्धा प्रयत्न हे न थांबणारी गोष्ट आहे. तुझ्याकडून हे म्हणजे अद्भुत आहे सगळं. मला एक महत्वाचा प्रश्न तुला आता विचारायचा आहे. 2 दिवस झालं तुला फोन येत आहेत, म्हणजे कालपासून. आता गावाकडे पण तयारी झाली असेल, गावाकडचे म्हणजे ऍक्च्युली गावाकडचे काही म्हणजे माझ्या शेजारचे असतील, गावातले काही थोर व्यक्ती असतील, त्यांनी म्हणजे जे गावातले जे काही तरुण विद्यार्थी आहेत की जे तरुण मुलं, ते गावाचं चांगलं होईल असं वाटतंय. अरे मला असं का, आता मी जिथं एका ठिकाणी थांबलो होतो, योगायोगानं तो कागलच तालुका होता, त्यांनी असं सांगितलं की IPS किंवा UPSCचा तालुक्यातलाच पहिला तू आहेस तरुण, असं सांगितलं त्यांनी मला. म्हणजे तिथं तुझी चर्चा चालू होती, मी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो होतो. तालुक्याचं पण नाव रोशन झालंय. अर्थात तुला आता केडर कोणतं आवडेल? ऍक्च्युली असं कसं आहे की मी आता सगळं डिसाईड करायचं आपल्या हातात असतं. टू बी ऑनेस्ट, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये जातोय, घेणार, नक्की घेणार. मला वाटतं हे इथलंच दूध ना शेळ्यांचं. आता तू शेळ्यांच्या दुधाचं एवढं महत्व सांगितलंय आणि मावशींनी एवढं गरम करून आणलेलं दूध आहे शेळ्यांचं, आपण घेऊयात आणि हे शेळ्यांचं दूध घेत आजचा हा इंटरव्ह्यू. मला वाटतं मी खूप लहानपणी शेळ्यांचं दूध पिलं होतं, त्याच्यानंतर आता मला वाटतं तू जे सांगितलं त्याचं महत्व परत सुरू करावं लागेल. 100%. ऍक्च्युली मला कॉलेजमध्ये असताना आमच्या एका सरांनी बोलून घेतलेलं की तू बघ काहीतरी रिसर्च पेपर वगैरे पब्लिश करतोस का बघ या गोष्टीवर, की म्हणजे थोडंफार तुमच्या कशा घोंगडी थोडी रफ लागतात, त्यामुळे तुमचं मार्केट नाहीये आणि थोडं दुधाला तुमचा वास येतोय, मग या गोष्टीवर थोडं रिसर्च वगैरे करतोस काय बघ तू. पण मग या गोष्टीनंतर मला असं समजून आलं की हा वास कसा आहे की मातीमध्ये शेळ्या वगैरे जे लघवी करतात ना त्याच्यामध्ये बसल्यामुळे हा वास येतोय. अच्छा. सो मग फिरतं जे आहे ना, मग काही आम्हाला काही वाटत नाही ते वासाचं, म्हणजे आम्हाला कसं ते आता रुटीन मला काहीच वाटलं नाही, लहानपणापासून कधीच काय वाटलं नाही की वास येते वगैरे काहीच नाही. म्हणजे आता मामाच्या सोबत आम्ही दूध पिळायला वगैरे जाणं म्हणा, किंवा काय पण केव्हा मटण कट करताना म्हणा, किंवा मटण खाताना म्हणा, कधीच काय वाटलं नाही आम्हाला. पण मग बाकीच्या लोकांसाठी असं होतं की वास महत्वाचा नाहीये, की पण त्यामध्ये ते मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ते महत्वाचे आहेत. मग त्या गोष्टीला आपण महत्व दिलं पाहिजे, बाकीच्या गौण गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. बरोबर. मला आता तेच आहे की येणाऱ्या काळामध्ये आता ट्रेनिंगचं मोस्टली जुलैमध्ये वगैरे फाउंडेशन कोर्स लबासनाला जॉईनिंग होईल. अच्छा. आणि मग तिथून त्यानंतर मग डिसेंबर मध्ये वगैरे नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद मध्ये ट्रेनिंग IPS ट्रेनिंग चालू आहे. हो. आणि परत ट्रेनिंग ऑफिसर म्हणून मग तुमचं 1-1.5 वर्ष केडर कुठलं मिळतं ते बहुतेक सरकारच ठरवतं की मोस्टली आमच्याकडून प्रिफरन्सेस मागून घेतात ते. तुला कुठला चॉईस असेल? मला होम केडर म्हणून मी महाराष्ट्र टाकलंय, पण मग महाराष्ट्र किंवा म्हणजे पहिल्या तर माझी सिच्युएशन अशी आहे की ऑल इंडिया सर्व्हिसेस जॉईन करतोय, तर भारतातल्या कोणत्याही देशामध्ये सर्व्ह करायला मला आवडेल राज्यात. कारण या म्हणजे UPSC करण्याचा हेतूच हा होता की टू सर्व्ह फॉर द लार्जर गुड ऑफ द सोसायटी. म्हणजे जे की आपण सहन केलंय, म्हणजे कसं असतं की लोकांना काय वाटत, लोक आता आपल्यासारख्या साध्या लोकांची काय अपेक्षा असते की यार
एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांचं इतकंच म्हणणं असते की यार माझं काहीतरी ऐकून घ्यावं कोणतरी. खरंय. माझा मोबाईल चुरला गेला होता माझं असं म्हणणं होतं की आता ठीक आहे मग म्हणजे मला एवढं नका का मिळाला पण माझं ऐकून तरी घ्या. म्हणजे परिस्थिती चालते की ऐकून तरी घ्या. मग त्यानंतर पण मग दुसऱ्या दिवशी मात्र माझा मित्र होता मयूर जोडकेंनी, इकडे तिकडे वगैरे त्याचे थोडे जरा कॉन्टॅक्ट पीआर रिलेशन जरा चांगले आहेत, त्याने फोन करून वगैरे मग आम्हाला थोडंसं गेलं. मग आम्ही सरळ तिथे भेटलो, मग आम्ही थोडी दाद घेतली. मग त्याने आमची FIR वगैरे जाणून घेतली. मग त्या पोर्टलवर वगैरे अपलोड केला, पण तो अजून काही भेटला नाही मोबाईल. पण ठीक आहे, त्यांची काही चुकी नाहीये, कारण चोरट्यांनी काय केलं असेल काय माहित नाही त्याचं. पण मग हेच आहे की म्हणजे शासकीय लोकांचं एवढंच म्हणणं असतंय की यार आम्हाला काहीतरी ऐकून घ्या, काहीतरी दाद द्या. सो मग मी आयुष्यात मग देवाकडून हीच प्रार्थना करतो की जे ग्राउंड टू द सिच्युएशन म्हणजे आता मी राहतोय, भविष्यात पण चांगली जे पद मिळाल्यानंतर पण याच प्रमाणे राहायला हीच देवानं मला संधी द्यावी, हीच मी देवाकडे अपेक्षा करतो. शेवटी काय ते आपल्या हातातच राहणार आहे. पण आतापर्यंतच जे यश आहे ना बिरदेव, हे गगनाला गवसणी घालणं काय असतं हे मात्र तू दाखवून दिलंस. बरेचसे मित्र आहेत तुझे की जे आज तुला संपर्क करतायत. मला ह्या मित्रांनाही सांगायचं, अरे बिरदेवचा आहे ना मोबाईल झालाय स्विच ऑफ. म्हणजे आता योगायोगानं असं की माझ्याकडं हे होतं पॉवर बँक होती, आता पॉवर बँक चार्जिंगला लावलाय. म्हणजे अशी परिस्थिती आता इथं बिरदेवचे इतके कॉल, मी सकाळपासून इथं आल्यानंतर मला ऍड्रेस सापडत नव्हता. आता इथं ह्या बेळगाव मध्ये आलो, माळ रानाचा परिसर, मी कसा तरी इथं पोचलो आणि बिरदेवचा मोबाईल स्विच ऑफ झाला. एवढी गंमत झाली. पण योगायोग होता की मी अतिशय मनापासून भेटायला आलो होतो. हेच म्हणजे आपली भेट झाली तर हेच होते की तुम्ही खूप मनापासून भेटायला आला होता. आणि भेट तेच असते की म्हणजे आपण किती इंटेन्सिव्हली एखाद्या गोष्टीसाठी इच्छा करत असतोय, म्हणजे ती गोष्ट आपल्याला भेटत राहते. म्हणजे तुमच्या बाबतीत छोट्या क्षणासाठी काय असं ना, माझी भेट होणं ही तुमची खूप बॉटम ऑफ द हार्ट पासून इच्छा होती. किंवा माझी इच्छा काय होती की बाई UPSC मध्ये मला सक्सेस मिळवायची आहे, ती माझी खूप बॉटम ऑफ द हार्ट पासून इच्छा होती. मग ते असते ना की डेस्टिनी तुम्हाला ट्राय करत राहत्या की तुम्हाला तुमच्या डेस्टिनी पर्यंत पोहोचायचं. सो मग त्याच गोष्टी असतात की काय, मला तर खरं मला असं कधीच होत नाही की माझे इंटरव्ह्यू याच्या अगोदरच्या बऱ्याच वेळा माझे प्रश्न कधी थांबत नाही. मी तुझ्या ह्या सगळ्या प्रवासापुढे ना मला अक्षरशः सुचत नाही की आता तुला काय विचारावं. म्हणजे काय, तू किती ग्राउंडचा माणूस आहे, तुझी नॉलेज कॅपॅसिटी काय आहे, तुझी वैचारिक क्षमता काय आहे, ह्या सगळ्या ग्राउंडला धरून तू एवढ्या कुटुंबाशी आजही एवढं एकरूप आहेस. म्हणजे कसलाही त्याच्यात हे नाहीये. तुम्ही गंमत बघा, UPSCचा रिझल्ट झाला, आपण IPS अधिकारी झाल्याची खात्री झाल्यानंतर सुद्धा त्यानं वाडगं सोडलं नाहीये. अजून तो वाडग्यावर आहे. मी म्हटलं अजून किती दिवस. मला तेच सांग ना, आता लोक तुला बोलवणार आहेत, सत्कार करायचा आहे, शुभेच्छा द्यायच्यात तुला, कधी लोकांसाठी उपलब्ध होणार? ऍक्च्युअली तर जायचं तर होतं, पण मग गावातले थोडे जे तरुण की त्यांना असं वाटतं की गावातल्या काही विद्यार्थ्यांनी किंवा आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांनी तुझ्याकडे प्रेरणा घेऊन परत अभ्यासाला चालू करावं. सोबत तुझं जे सेलिब्रेशन आहे ते गावाचं सेलिब्रेशन बनवू दे थोडं. अर्थात बाकीच्या त्या मुलांना पण तुझ्याकडून प्रेरणा होऊ दे. आणि माझा अभ्यास करण्यामागचा पण हेतू हाच होता. म्हणजे मी संकुचित वृत्ती घेऊन अभ्यास चालू केला होता. म्हणजे टू बी ऑनेस्ट की माझं असं होतं की ऍटलीस्ट मी थोडाफार सक्सेसफुल झालं तर माझ्या समाजातली थोडं माझी मुलं जे अजून ज्यांना अजून शिक्षणाचा गंध पण नाहीये, ती मुलं माझ्याकडे बघून ऍटलीस्ट थोडंफार शिकतील तरी. पण माझा आता हे भेटल्यानंतर असं वाटतं की फक्त माझा समाजच नाहीये की जे मागासलेले सगळे जे विद्यार्थी आहेत, आदिवासी आहेत किंवा SC मधले लोक आहेत किंवा अजून मागासवर्गीय आहेत किंवा की जे मराठा समाजामधले किंवा जे ओपन कॅटेगरी मधले ते आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत की जे की ज्यांच्याकडे स्वप्न आहे पण बाकीचे सिच्युएशन त्यांना सपोर्ट करत नाही, रोखून ठेवतात. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना एवढं सांगायचंय की तुमचे जे प्रयत्न आहेत तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. अगदी खरं आहे. माझी पण परिस्थिती तुमच्यासारखीच होती. माझी परिस्थिती म्हणजे एका शब्दात काय आहे तर थांबायचं नाही रेगाड्या, थांबायचं नाही, अजिबात थांबायचं. काय यार, हे सगळं स्वप्न होत असतंय ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता सत्काराची वगैरे सगळी तयारी होईल. म्हणजे रविवारी मिरवणूक गावाची काढायची असे प्लॅनिंग चालू आहे. मग तू रविवारी सकाळीच गावाला आहे अशी गावाला सगळ्यांची एक इच्छा आहे. मग आता इतकं आपल्यासाठी करतायचं, त्यांच्या इच्छेला आपण मान दिला पाहिजे. सो मग आता तोपर्यंत इथंच राहायचा प्लॅन आहे आपला. तरी आता हे मामा लोकांना ह्यांना माहितीये का तू केवढा साहेब झालाय ते? त्यांना मी फक्त असं ऍक्च्युली सकाळी मला बेळगावच्या SPचा फोन आला होता, भीमाशंकर सरांचा, की येऊन ऑफिसला भेट देऊन जाऊया. म्हणजे थोडा ऍज अ टीन जॉब मी त्यांना थोडं की बाबा कसा असतंय बघायसाठी मी आमच्या चुलत्यांना आणि मामांना SP ऑफिसला घेऊन गेलो होतो. अरे वा, आज बर. सोबत त्यांना दाखवली की कसं असते काय की अजून एक 3-4-5 वर्षानंतर आपल्याला कोणतरी SP झालं तर अशी सिच्युएशन असेल बाबा, सांगून तरी दिलं. त्यांना इतकं एवढं माहिती आहे की
त्यांचा भाचा काहीतरी खूप मोठा अधिकारी झालाय, बर पण किती मोठे म्हणजे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असतात त्या अधिकाऱ्यांच्यावर हो, किंवा हो, हो. हे अजून कल्पना आलेली नाहीये मला असं अच्छा. वाटतंय. आता बेळगावचे एसपी ज्यांचा तुला फोन आला होता हा. त्यांना कसं समजलं की तू इथं आहेस ऍक्च्युली एका रिपोर्टरने त्यांना फोन केला होता, असा असा मुलगा आहे आणि बेळगाव मध्येच आहे आणि बकऱ्यांच्यात आहे राहतोय अजून हा. आणि IPS भेटते त्याला. हा सो मग त्यांनी फोन केला हा आणि सरांनी माझा ऍक्च्युली फोन घेतला. सरांनी मला पुस्तक गिफ्ट पण करून दिलं, वा. फोटो पण काढले माझ्यासोबत आणि सरांनी मला हे पण सांगितलं माझा नंबर आणि सेव्ह करून घ्या, तुझा पण नंबर दे मला. काय म्हणजे हे सगळं मला आहे ना खरं सांगू का, म्हणजे हे सगळं तुझ्या बरोबर बोलल्याच्या नंतर आहे ना माझ्या जवळपास 400 किलोमीटर, मी तुला खरं सांगू का, एक फक्त पाण्याची बाटली घेण्यासाठी एकदा गाडी थांबवली होती मी. बापरे बाप. नॉन स्टॉप मी तुझ्यापर्यंत पोहोचलो, सगळा शीनच गेला. म्हणजे तुझ्याबरोबर बोलायच्या अगोदरच ज्यावेळेस तुला बघितलं ना मी, तुझ्याकडे असलेलं ते वेगळंच तेज आणि अरे म्हटलं अजून पण भंडाऱ्यात फिरणारा पोरगा आहे हा, अजून पण मातीशी एवढा प्रामाणिक आहे आणि एवढं सगळं छान आहे. खूप छान वाटलं मित्रांनो. तुम्हाला सुद्धा बिरदेवचा हा जो इंटरव्ह्यू आहे ना, हा काय एवढ्याच संपणारा त्याचा प्रवास नाही, मला पण माहिती आहे. पण काही गोष्टी अशा असतात की बिरदेवला मीच ऐकत राहिलो, मला तर त्यांनी प्रश्न विचारायची संधीच दिली नाही. तुम्ही पण ऐकत राहणार आहात हे पण मला माहिती आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बिरदेव सारख्या तरुणांची आज त्यानं एक स्वतःच्या बाबतीत एक गोष्ट बोलून दाखवली की मला लोकांच्या प्रती जे काही करायचंय ते थोडक्यात ज्यावेळेस ऍज प्रोफेशनल जबाबदाऱ्या तो स्वीकारेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांची सेवा त्याची सुरू होणार आहे. अर्थात ज्यावेळेस रिझल्ट लागला तेव्हापासूनच ती जबाबदारी वाढली, पण अजून ट्रेनिंग आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. पण त्यानंतर मात्र त्याला या देशासाठी काय करायचं हे देखील त्याने बोलून दाखवलं. मित्रांनो, बिरदेव ढोणे याचा हा जो प्रवास आहे ना, हे तुम्हाला कसा वाटला हा जरूर नक्की तुम्ही कमेंट करून सांगणार आहात, त्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. पण बिरदेव सारख्या किंवा आपण म्हणतो की बिरदेवनी सांगितलं, खरं आता मी त्याच्यात अधिकचं काही सांगणं गरजेचं नाही. जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, फक्त तुमची कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे. बिरदेव म्हणतो थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. बिरदेव बद्दल नक्की कमेंट कराल, शुभेच्छा द्याल. आणि हो बिरदेव, सुरुवातीलाच मी पण सॉरी म्हणतो, कारण मी शोधत, तू तर बघितलं मी पण नाईट पॅन्ट वर आणि असाच होतो, कारण मी मुंबईवरून आलतो, चेंज केला आणि बसलो आणि ठरवलं म्हटलं जाऊयात. मी तुला एक फुल पण देऊ शकलो नाही, पण मी अंगत ते घड्याळ दे. हे जे घड्याळ आहे ना, हे आता जस्ट घेतलेलं आहे, हे माझ्याकडून तुला जसं आहे तसं तुला आवडेल ना आवडेल, पण ही माझ्याकडून छोटीशी भेट. वास्तविक पाहता ही पण खरं तर मला आलेली भेटच होती, पण ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं काय नसणार आहे. पण हे माझ्याकडून एक छोटीशी भेट, म्हणजे हे 2च दिवस झालं घेतलेलं आहे, ती पण भेट आलेलं आहे. तर ही माझ्याकडे आलेली भेट आहे ना, ही मी तुला देऊन टाकली. म्हणजे टू बी फ्रँक मी सरांच्या सिच्युएशन मध्ये असतो तर मी कधीच मला गिफ्ट आलेली गोष्ट कधीच दुसऱ्याला दिली नसती. म्हणजे टू बी ऑनेस्ट माझ्याकडे आता खरं सांगू का, हे घड्याळ ह्या माळामध्ये तुझा रिझल्ट लागल्याच्या नंतर मी पहिली मुलाखत घेतली याचाही मला अभिमान आहे. आणि हे फार ते काही महागडी वस्तू वगैरे नाही, नक्कीच नाही, पण मला आता खरंच द्यायला तुझ्याकडे काही नाही. पण मी घड्याळ का द्यायचं ठरवलं माहितीये का, ज्याला वेळेची किंमत कळते, ज्याला प्रत्येक क्षणाची किंमत कळते, युपीएससी मध्ये क्रॅक करणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुमचा एक एक मिनिट महत्वाचा असतो. त्याने ज्या 2-3 सिच्युएशन सांगितल्या की अशा परिस्थिती होती की मला इकडं इंटरव्ह्यू पण आहे आणि परत इकडं प्री पण आहे, त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा, म्हणजे एक एक मिनिटाचा निर्णय हा आयुष्याची दिशा ठरवणारा होता. म्हणून ती वेळ समजली पाहिजे, त्या वेळेचं महत्व समजलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही वेळेत केली पाहिजे हे दाखवलं. म्हणून माझ्याकडून घड्याळ ही छोटीशी भेट आहे, त्याबद्दल थोडस हे आहे. पण दुसरं एक, बारामतीचं तुझं नातं वेगळं आहे. 100% तुला बारामतीला यायचंय. म्हणजे मी फ्रँकली टू बी फ्रँक ऑन द स्क्रीन, आय ओ माय सक्सेस टू अक्षय अँड अक्षय फॅमिली. टू बी फ्रँक की म्हणजे अक्षयने मला खूप म्हणजे असं मला म्हणजे जाणीव नाही करून दिली
की अक्षय माझा भाऊ नाहीये. बरोबर. कधीच अक्षय म्हणा किंवा अक्षय सोलनकर. अक्षय सोळंकर हा. आणि त्यांच्या मिसेस पण ऐश्वर्या वहिनी बर. त्या ऍक्च्युली आता सध्या बेंगलोरला शिफ्ट झाल्यात. हा. पण मला ऍक्च्युली सख्या धीरासारखी वागणूक दिली त्यांनी. वा वा. सख्या एकदम सख्या धीरासारखी. मी कधी गेलो माझे कपडे धुतले, मला जेवायला मी परत येताना डबा घेऊन दिला मला जेवण. वा वा. मला म्हणजे दरवेळी माझी प्री झाल्यानंतर मेन झाल्यानंतर माझ्यासोबत जेवायला यायचे ते. अरे वा. म्हणजे अक्षयने कधी पैसे नाही पाठवले तर वहिनी अक्षराला न सांगता मला पैसे पाठवायच्या. वा. सो हे खूप म्हणजे आयुष्यात न विसरणारी गोष्ट आहे की म्हणजे 100%. लाईफ लॉंग इंडेप्टेड टू अक्षय and वहिनी. बारामतीला सत्काराला यायचंय. 100% ट्रेनिंगला जायच्या अगोदर हो, 100% मी सगळ्यांशी बोलेन हो. आणि सत्काराचं नियोजन नक्की करेल. हो, हो. तुला यावं लागेल. हो. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत Thank you so much. आणि खूप छान वाटलं तुला भेटून. हो. मी आता आहे ना अगदी आता माझ्या आजचा जाताना मी अगदी एक मुक्काम करून जाणार, पण आज मला तुला भेटायचं होतं. भेटलो, खूप छान वाटलं. सगळ्या प्रेक्षकांनाही खूप छान वाटलं असेल. ते कळेल, लोकांना काय वाटलं हे कमेंट मधून हो. कळेल. तर आपण त्यांच्याही कमेंटची वाट बघूयात. आणि अक्षयचा हा जो प्रवास आहे हा थक्क करणारा आहे. मला खूप भारावून टाकलं अक्षयनी, त्याच्या ह्या सर्व कुटुंबियांनी. बिरदेव. आणि सॉरी बिरदेव. अक्षय त्याच्या मित्राचं हा. नाव, त्याच्यामुळे ते आलं. हा. बिरदेवनी. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी अधिकच काहीच केलं नाही. मी फक्त बारामतीवरून बेळगाव पर्यंत पोहोचलो. पण अक्षयचा प्रवास मात्र तुम्हाला एका यशाच्या शिखरावरती पोहोचवू शकतो. त्यामुळं हा सगळा पहा. धन्यवाद.